सोलापूर सोशल असोसिएशन विश्वस्त मंडळाच्या वादात डॉक्टर अखलाक अहमद वडवान यांच्या अध्यक्ष नेतृत्वाखाली विश्वस्त मंडळास धर्मदाय उपायुक्त प्रवीण कुंभोजकर यांनी मंजुरी दिली आहे। बोगस बदल अहवाल दाखवून दिशाभूल केल्याप्रकरणी अल्ताफ जमादार यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। डॉक्टर अखलाक वडवान यांची निवड 2012च्या निवडणुकीत 17 विश्वस्तांसह झाली। या निवडणुकीत इस्माईल जमादार हे देखील सचिवपदी निवडून आले होते। त्यांनी बदल अहवाल दाखल केला होता। दरम्यानच्या काळात डॉक्टर मोहम्मद अली वडवान यांचे निधन झाले। जमादार यांनी दाखल केलेला बदल अहवाल हा खोटा आणि चुकीचा असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले। फारुक कमिशनर यांनी स्वतःची सचिवपदी निवड झाल्याचे दर्शविणारा बदल अहवाल दाखल केला। त्यात इस्माईल जमादार आणि शेख हे देखील निवडून आल्याचे दर्शविले। डॉक्टर वडवान यांच्या बदल अहवालास अर्जदार अल्ताफ जमादार, सलीम शेख आणि फारुक कमिशनर यांनी हरकती घेतल्या आणि हा बदल अहवाल नामंजूर करण्याची विनंती कोर्टाकडे केली होती। खोटी कागदपत्रे सादर करणे, खोटा जबाब नोंदविणे अशा कृत्याखालील अल्ताफ जमादार याच्या विरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याचे आदेश धर्मदाय उपायुक्त यांनी दिले आहेत। त्यात वडवान यांच्यातर्फे ॲडव्होकेट नितीन हबीब, ॲडव्होकेट रमेश रोडगी, ॲडव्होकेट रोहित हबीब, ॲडव्होकेट अमरनाथ हबीब यांनी तर जमादार आणि कमिशनर यांच्यातर्फे ॲडव्होकेट SR मुंडे यांनी काम पाहिले। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.